राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। इथला अतिसंवेदनशील भाग असलेल्या वांगे तुरीत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। दरम्यान गडचिरोलीच्या विकासाची यात्रा आता थांबणार नसून राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत राज्यात पहिल्या क्रमांकावर न्यायला सुरुवात केल्याचं फडणवीसांनी म्हटलं। त्यामुळे राज्याचा शेवटचा भाग आता पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। वांगे तुरीत आयोजित जनजागरण मेळाव्यात ते बोलत होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आलेले आहेत। महाराष्ट्राचं शेवटचं टोक आपण बघू शकता। आत्तापर्यंत यांनी नागरिकांशी संवाद साधला। या ठिकाणी महिला होत्या, विद्यार्थी होते, सगळ्यांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला। हे शेवटचं आउटपोस्ट आहे, माओवाद्यांचा गड असलेल्या अबू जमारचं प्रवेशद्वार। अशा ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। भाऊ, मला सांगा की हा महाराष्ट्राचं शेवटचं टोक आहे आणि माओवाद्यांचा अबू जमारचं प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी पोलीस आउटपोस्ट उघडल्यानंतरचा हा तुमचा पहिला दौरा आहे। काय तुम्हाला चित्र दिसतं? पहिल्यांदा तर आपल्याला ही संकल्पनाच बदलायची आहे की हे महाराष्ट्राचं शेवटचं टोक आहे। आता संकल्पना हे महाराष्ट्राचं पहिलं गाव आहे, हे प्रवेशद्वार आहे, अशा प्रकारची संकल्पना करायची आणि ती या आउटपोस्टमुळे होणार आहे। कारण जसं तुम्ही सांगितलं की अबू जमाडचं एक प्रवेशद्वार म्हणून या आउटपोस्टकडे पाहिलं जातं आणि या आउटपोस्टमुळे या एरियामध्ये एकीकडे पोलिसांच्या माध्यमातून सरकारचा किंवा आपला कायद्याचा डॉमिनन्स वाढणार आहे, माओवाद्यांच्या विरुद्ध इफेक्टिव्ह कारवाई आपल्याला करता येणार आहे, रस्त्यांची कामं सुरू झालेली आहेत, गावागावापर्यंत आपल्याला आता विकास पोहोचवता येणार। वनपट्टे या भागातल्या नागरिकांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे। त्या संदर्भात ते काही म्हटले नवीन की लोकांच्या समस्या अशा आहेत की वनपट्टे काहींना मिळाले नाही आहेत, काहींच्या वनपट्ट्यांमध्ये करेक्शन आहेत, काहींच्या छोट्या छोट्या टेक्निकल कारणाकरता वनपट्टे नाकारले आहेत। तेव्हा ते एक ड्राईव्ह घेऊन या भागामध्ये वनपट्टे देण्याचा प्रयत्न आम्ही करू। कारण ज्याला वनपट्टे मिळतात त्याला आमच्या योजनेतलं 6,000 आणि मोदीजींच्या योजनेतलं 6,000 12,000 रुपये शेतकरी मानलं जातं आणि त्याला 12,000 रुपये वर्षाला मिळतात। एकूणच दुर्गम भागातल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आणि त्यांना एक आश्वासन की सरकार तुमच्या पाठीशी आहे असा संदेश सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, वांगे तुरी, गडचिरोली। एक